या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत विविध मंडळांनी अहिल्यादेवींचा राज्यकारभार, धनगर आरक्षण, बाळूमामांच्या मूर्ती, शंकराची मूर्ती यासह अनेक आकर्षक देखावे सादर केले। जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शहरातील विविध 15 तरुण मंडळ, सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता। सायंकाळी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली। ही मिरवणूक मेकॅनिक चौक, प्रभात थिएटर, सरस्वती चौक, 4 हुतात्मा पुतळा येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। मिरवणुकीत परंपरागत वाद्ये वाजवण्यात आली। इच्छा भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं राज्याचे अल्पसंख्याक क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक लक्ष्मण जाधव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड, प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 22 मधील सेटलमेंट येथील मरगू मास्तर मैदान इथं मोफत सर्वरोग निदान शिबिर आणि आपला दवाखाना या आरोग्य सेवेचा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान आमदार देवेंद्र कोठे, इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक लक्ष्मण जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा संगीता जोगदनकर, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा किरण माशाळकर, पालिकेचे आरोग्य अधिकारी अजित बोराडे, प्रमिला स्वामी, प्रमिला बिराजदार, संगीता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमा पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला। याबाबत हकीकत अशी, मोहोळ इथून पिकअप गाडी MH13 CU 2990 मधून गोमांस भरून सोलापूरच्या दिशेनं येत असल्याची माहिती मोहोळ गोरक्षकांकडून मिळाली होती। त्या अनुषंगानं सोलापूरच्या गोरक्षकांनी या पिकअप गाडीचा पाठलाग केला असता ही गाडी अक्कलकोट रोडवरील श्री आसाराम बापू मठाच्या पाठीमागे धीरेंद्र कपूर यांच्या मालकी हक्काच्या सिमेंट विटांच्या फॅक्टरीत प्रवेश करून थांबली। त्यानंतर गोरक्षक योगेश सलगर, राजशेखर पाटील, सिद्धराम चरकुपल्ली यांनी पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून कॉन्स्टेबल समवेत त्या फॅक्टरीत प्रवेश केला। पाहणी दरम्यान गाडीत सुमारे 70 किलो गोमांस आढळून आलं। त्यानंतर गोमांस, गाडी आणि आरोपीला कुंभारी येथील नवीन घरकुल पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। शिवांशु उर्फ बंटू लक्ष्मीनारायण बोद्धुल वय 6 राहणार अशोक चौक या गोंडस मुलाचा 31 मे रोजी दुपारी 4च्या दरम्यान आजीसोबत चालत जात असताना गेंट्याल चौक सरस बार समोर एका 2 व्हीलरनं धडक दिल्यानं अपघाती मृत्यू झाला। याबाबत सविस्तर माहिती अशी, दुपारी 4च्या सुमारास मुलाची आजी तिच्या घराकडं जात असताना समोरून अतिवेगानं 2 मुली 2 व्हीलरवरून येत होत्या। या 2 व्हीलरनं त्या मुलाला जोरदार धडक दिल्यानं तसंच त्याच्या डोक्यात जबर मार लागल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ गंभीर जखमी झालेल्या मुलाला रिक्षात घालून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं। डोक्याला एवढा जबर मार लागला होता की डोक्यातून खूप रक्तस्राव होत होता। काही वेळानं झटके येण्यास सुरुवात झाली। त्यानंतर काही अवधीतच या गोंडस बाळाचा मृत्यू झाला। राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते। यावेळी त्यांनी राधाश्री निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। या भेटीप्रसंगी विविध विषयांवर आमदार देवेंद्र कोठे यांच्याशी त्यांनी चर्चा केली। स्वर्गीय महेश कोठे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाला चंद्रकांत पाटील यांनी उजाळा दिला। प्रयागराज इथं झालेल्या महेश कोठे यांच्या निधनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली। यापुढेही कोठे परिवाराशी असलेले ऋणानुबंध
जपले जातील असा शब्द मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. अक्कलकोट रोड MIDC मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्घटनेसंदर्भात सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक नगर रचना संचालक मनीष भिष्णुरकर, कार्यकारी अभियंता तपन डंके, स्मार्ट सिटीचे तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे, MIDCचे विभागीय अधिकारी शिवाजी राठोड, अग्निशमन अधिकारी दिनेश अंभोरे, पालिकेचे अग्निशामक अधिकारी राकेश साळुंखे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, यंत्रमाग संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, मल्लिकार्जुन कमटम, अंबादास बिंगी, नारायण आडकी आदी उपस्थित होते. काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय. अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद. वेव्ह पूल, रेन डान्स, ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट, फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.